राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा उद्या ठाण्यात। काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे शनिवारी ठाण्यात येणार असून ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंबी नाका येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार आहेत। भिवंडी येथील आनंद दिघे चौकात ते शुक्रवारी सभा घेणार आहेत। त्यामुळे आनंद दिघे यांची भुरळ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पडली असल्याची चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे। शनिवारी राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त ठाण्यात येणार आहेत। मुंब्रामधील कौसा भागातून त्यांची यात्रा सुरू होणार आहे। कळवा येथे आल्यानंतर राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील। त्यानंतर कोर्टनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करतील। त्यानंतर टिपटॉप प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधतील, अशी माहिती काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। राहुल गांधींना आनंद दिघेंची भुरळ टेंबी नाक्यावर स्वतः काँग्रेस नेते राहुल गांधी हे शनिवारी ठाण्यात येणार असून ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंबी नाका येथील स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार आहेत। नियोजनासाठी या ठिकाणी ठाणे काँग्रेससाठी चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी आलेले आहेत। आमचे प्रभारी आणि संतोष किणी साहेब आलेले आहेत, दोन्ही प्रभारी आमचे महाराष्ट्राचे। तर रूट जो नेहमीप्रमाणे ठरलेला आहे तोच रूट आहे। उद्या सकाळी 10:10:30 त्यांचं आगमन रेतीबंधन मार्गे कौशाला होईल, बायपास मार्गे, आणि तिथून मग ते लोकांना भेटत रूट मार्गे ते खारेगाव कळव्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर ते ब्रिजने खाली उतरतील, कोर्टनाक्यावर येतील, बाबासाहेब आंबेडकरांना हार घालतील आणि तिथून मग दिघे साहेबांच्या पुतळ्याला हार घालतील। तिथून जांभळी नाक्याला ॲड्रेस करतील ते, आणि जांभळी नाक्यावरनं मग मूस रोडने ते साई कृपा मार्गे रामवर्ती रोड मार्गे न्यू इंग्लिश स्कूल मार्गे गोखले रोडनं टिपटॉप या ठिकाणी टिपटॉपमध्ये ते भोजन करणार, ते आणि त्यांची टीम वगैरे। आपणही कार्यकर्त्यांना खाली भोजन केलेलं आहे। नंतर तिथे ते पत्रकारांना संबोधित करतील आणि पत्रकारांनी तिथे भोजन ठेवलेलं आहे। आज आमची बैठक होती, आम्हाला बोलवलं होतं 10 वाजता। सुरक्षा पूर्ण तयार आहे, पूर्ण प्रशासन भारताचे नेते येत असल्यामुळे हल्लेलं आहे या ठिकाणी। पूर्ण त्यांनी कुमक या ठिकाणी मागवलेली आहे, जवळजवळ 3000 पोलिसांची त्यांनी आम्हाला सांगितलं, बटालियन्स त्यांचे आहेत, आणि त्याच्यामुळे सुरक्षा पूर्णपणे ते काळजी घेत आहेत या ठिकाणी राहुलजींची, आणि त्यांचा आम्ही त्यांचे आभारी आहोत। आता आज काय सांगू शकत नाही ना। आता IBचा रिपोर्ट असा आहे की 10,000च्या वर पब्लिक असेल, असा IBचा रिपोर्ट आहे। कौशापासून ते तिथपर्यंत 10-15 हजार लोक सामील होतील, 20-1,000 लोक। आता ते वाढतील, पण कमी तर होणार नाही। सर्वपक्षीय नेत्यांना आम्ही निमंत्रण पण दिलेलं आहे या रॅली करण्याचं। आम्ही आता लेखी स्वरूपात निमंत्रण देतो या ठिकाणी, आणि वागळे स्टेट टिपटॉप प्लाझा वागळे स्टेटमध्येच येतं। फक्त ओळा माजिवडा मतदारसंघ सोडून, माझा जिथे मी लढलो होतो तो सोडून, तिन्ही मतदारसंघ आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न केला। जांभळी नाक्यावर ते पब्लिकला ॲड्रेस करते, मध्ये ॲड्रेस करतात सगळीकडे। गाडीमध्ये खाली उतरून आम्ही वेगळा स्टेज बी नाही, गाडीमध्ये त्यांचे ट्रम्पेट्स वगैरे असतात ते ॲड्रेस करतात। अर्धा किलोमीटरवर आवाज ऐकायला जातो।